मुख्यमंत्री फडणवीस आज राज्याचा अर्थसंकल्प मांडणार। अजितदादांच्या निधनानंतर फडणवीसांकडे अर्थ खात्याची धुरा। महाराष्ट्रातून 7 नेत्यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड। भाजपकडून तावडे, आठवलेंसह 4 जण राज्यसभेवर। महाविकास आघाडीकडून शरद पवार, शिंदेच्या सेनेकडून ज्योती वाघमारे तर राष्ट्रवादीकडून पार्थ पवार हे संसदेत जाणार। शिवसेनेकडून ज्योती वाघमारे यांना राज्यसभेत संधी। राहुल शिवाळे यांचा पत्ता कट। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत ज्योती वाघमारे यांचा अर्ज दाखल। सामान्य कार्यकर्त्याला पद दिलं तर त्याचं स्वागत खुल्या दिलानं करायला हवं, संजय राऊत यांचं हे वक्तव्य। शिवसेनेकडून राज्यसभेसाठी ज्योती वाघमारे यांच्या निवडीवरून संजय राऊतांची प्रतिक्रिया। ज्योती वाघमारे यांनी तळागाळातील शोषितांसाठी काम करावं, राऊतांची ही प्रतिक्रिया समोर। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार राज्यसभेवर। अमित शहा यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज। बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री होणार अशी चर्चा, तर पुत्र निशांत कुमार यांची उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागण्याचा अंदाज। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडून 9 राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली। जिष्णुदेव वर्मा महाराष्ट्राचे नवे राज्यपाल, शिवप्रताप शुक्ला तेलंगणाचे तर RN रवी पश्चिम बंगालच्या राज्यपालपदी नियुक्त करण्यात आले। पश्चिम बंगालचे राज्यपाल आनंद बोस यांचा राजीनामा। RN रवी यांची पश्चिम बंगालच्या राज्यपालपदी नियुक्ती। केंद्रीय गृहमंत्र्यांच्या दबावाखाली राज्यपालांनी राजीनामा दिला। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री असलेल्या ममता बॅनर्जी यांचा राजीनाम्यावर ट्विट। लडाखचे उपराज्यपाल असलेले कविंद्र गुप्ता यांचा देखील राजीनामा। अजित पवार विमान दुर्घटना प्रकरण। VSR कंपनीचे मालक VK सिंग यांना पुन्हा CIDकडून चौकशीसाठी बोलावलं जाणार। सिंग यांची काल CIDकडून चौकशी। CIDचे अतिरिक्त पोलीस महासंचालक असलेले सुनील रामानंद यांनी ही माहिती दिली। AAIBचा रिपोर्ट आल्यानंतर अद्याप FIR दाखल न केल्यानं रोहित पवार CID ऑफिसला देणार भेट। तर आज दुपारी 4 वाजता CID ऑफिसला भेट देणार। VK सिंगला वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय, रोहित पवार यांचा हा आरोप समोर। रोहित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी दाखल। अजितदादांच्या अपघात प्रकरणात योग्य तपास करण्याची मागणी केली जाणार। कागदपत्रांमध्ये फेरफार करण्यास VSR कंपनी माहीर, तर सर्व कागदपत्र CIDनं तात्काळ ताब्यात घ्यायला हवी, रोहित पवार यांची ट्विट करत ही मागणी। VSR कंपनीची सर्वच विमानं ग्राउंड झाली पाहिजे। VSR कंपनीच्या मालकांवरती, संचालकांवरती कठोरात कठोर कारवाई केलीच पाहिजे। विमान अपघाताची पारदर्शक चौकशी व्हायला हवी, युगेंद्र पवार यांनी ही मागणी केली। 30 जूनपूर्वी शेतकरी कर्जमाफी संदर्भात निर्णय जाहीर केला जाणार। मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार या संदर्भातला निर्णय घेतील। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची ही माहिती समोर। धर्मांतर विरोधी कायद्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी। दोषी व्यक्ती किंवा संस्थेविरोधात अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार, तर लवकरच विधान भवनामध्ये कायदा पारित होणार। मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीची आज बैठक। प्रशासक राजवट संपल्यानंतर तब्बल 4 वर्षांनी स्थायी समितीची पहिली बैठक। बैठकीमध्ये तब्बल 2800 कोटींचे प्रस्ताव मंजुरीसाठी येणार। मुंबईच्या महापौर असलेल्या रितू तावडेंचं गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना पत्र। गुजरातच्या प्राणी संग्रहालयातल्या सिंहाची जोडी मिळण्यासाठी पत्रातून विनंती। भायखळा या ठिकाणच्या जिजामाता उद्यानामध्ये गेल्या 4 वर्षांपासून सिंहाची प्रतीक्षा। बच्चू कडू यांच्या मेळघाट संघर्ष यात्रेचा आजचा 6वा दिवस। पदयात्रेमध्ये बच्चू कडू यांच्या कुटुंबियांनी सहभाग घेतला। यात्रेत आतापर्यंत सुमारे 180 किलोमीटर अंतर पार। 9 मार्च रोजी सोलोना ते चिखलदरा असा विराट मोर्चा काढला जाणार। राज्यातील 2 विधानसभा पोटनिवडणुकीची पुढील आठवड्यामध्ये घोषणा होण्याचा अंदाज। बारामती आणि राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक लागणार असल्याची देखील सूत्रांची माहिती। अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती, तर शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये ही पोटनिवडणूक पडणार पार। अनिल अंबानींशी संबंधित कंपन्यांवर ईडीचे छापे। 10 ते 12 ठिकाणी ईडीकडून छापेमारी। रिलायन्स पॉवर लिमिटेडशी संबंधित असलेल्या ठिकाणी छापेमारी सध्या सुरू। अमरावतीच्या अंजनगाव सुर्जीमधील 10वी पेपर चोरी प्रकरणी गट शिक्षण अधिकारी निलंबित, तर 2 विद्यार्थ्यांसह पालकांची पोलिसांकडून चौकशी सुरू। चोरीला गेलेले पेपर विद्यार्थ्यांनी घरी बसून लिहिल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली। छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन, तर पाण्याच्या मागणीसाठी करण्यात आलं हे आंदोलन। खवडा परिसरामध्ये ठाकरेंच्या सेनेचं आंदोलन। परवानगी न घेता आंदोलन, पोलिसांकडून कारवाई। दुबई या ठिकाणी अडकलेले काँग्रेसचे खासदार कल्याण काळे संभाजीनगरमध्ये दाखल झाले। आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे दुबईमध्ये ते अडकलेले होते। कल्याण काळे यांचं कार्यकर्त्यांकडून विमानतळावरती स्वागतही करण्यात आलं। पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीच्या गटनेत्याची आज निवड। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या आदेशानंतर नव्या गटनेत्याची निवड होणार। पुणे जिल्हा बँकेत सर्व जिल्हा परिषद सदस्यांची बैठक।
अकोला महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या 8 जागांसाठी मोठी चुरस. 66 इच्छुकांनी 106 अर्जांची उचल केली, त्यामुळे राजकारण रंगलं. 9 मार्चला होणाऱ्या सर्वसाधारण सभेत स्वीकृत सदस्यांची घोषणा होणार. रत्नागिरी जिल्हा परिषदेतील लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांचं आंदोलन मागे. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी लवकरच बैठक घेण्याचं आश्वासन. सरकारच्या आश्वासनानंतर 6 दिवसांपासून सुरू असलेलं आंदोलन मागे. धाराशिव जिल्ह्यातील 8 पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापती पदाची आज निवड. काही तालुक्यांमध्ये सभापती निवडीमध्ये मोठी चुरस. कळंब पंचायत समितीमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये समसमान सदस्य संख्या. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत मोरेंविरोधात पुण्यामध्ये गुन्हा दाखल. पत्रकार परिषदेत तक्रारदाराला शिवीगाळ केल्याचा आरोप. वसंत मोरे अडचणीत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार जयंतीनिमित्त उद्धव ठाकरेंकडून अभिवादन. मुंबई विमानतळ परिसरातील शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं. राज्यातले 50 बिबटे गुजरातमध्ये पाठवणार. राज्य सरकार आणि वंतारामध्ये करार. वन विभागाच्या निर्णयानंतर विरोधक आक्रमक होण्याचा अंदाज. बदलापूर बीज तस्करी प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती. रुग्ण बीज विक्रीसाठी 100 बनावट आधार कार्ड तयार. वारंवार बीजदान घेण्यासाठी बनावट ओळखपत्र तयार केल्याचा संशय. पोलिसांकडून आतापर्यंत 7 आरोपींना अटक. नागपूरमधील 12वीच्या पेपर फुटीचे मुख्य केंद्र उमरेड असल्याचा संशय. उमरेड पोलिसांकडून एकाला अटक. आरोपी अतुल चौधरीच्या क्लासमधील सराव परीक्षेतला आणि बोर्डाचा पेपर जशाचा तसा आढळला, त्यामुळे संशय. नागपूरचं पासपोर्ट कार्यालय बॉम्बने उडवण्याची धमकीचा ईमेल मिळाला. त्यानंतर बॉम्ब शोधक पथकाद्वारे कार्यालयाची तपासणी. मात्र सखोल तपासणीनंतर आता धमकी अफवा असल्याचं निष्पन्न. होळीच्या पार्श्वभूमीवर पालघर वाहतूक पोलिसांची विशेष मोहीम. वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये एकूण 632 वाहन चालकांवर गुन्हे दाखल. वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवरती कारवाईचा बडगा. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये पिस्तूल तस्कर मनीष नागोरीच्या घरावर पोलिसांनी छापा टाकला. छाप्यामध्ये एमडी ड्रग्ससह पिस्तूल राऊंड जप्त. इचलकरंजीमध्ये भरदिवसा एका तरुणावर गोळीबार झालेला. मनीष नागोरीने आरोपींना पिस्तूल पुरवल्याची पोलिसांना माहिती. बीडमध्ये धारदार शस्त्रानं वार करत लोखंडी रॉडने तरुणाला बेदम मारहाण. तरुण गंभीर जखमी. रुग्णालयात उपचार सुरू. मारहाण प्रकरणामध्ये अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. रत्नागिरीच्या खेडमध्ये धामनंद खोपी मार्गावरती पहाटे बसचा अपघात झाला. चालकाचं नियंत्रण सुटलं, त्यामुळे अपघात झाला अशी माहिती. काही प्रवासी किरकोळ जखमी. 25 प्रवासी वाचले. नांदेडमध्ये गुप्तधनाच्या शोधासाठी मंदिराच्या परिसरामध्ये अघोरी पूजा करण्यात आली. पोलिसांनी धाड टाकत तेलंगणातील मांत्रिकासह 7 जणांना अटक केली. घटनास्थळावरून फावळे आणि पूजेचं साहित्य देखील जप्त. चाडूटुणा या विरोधी कायद्यानुसार 7 जणांवरती गुन्हा दाखल. नांदेडमध्ये ऑटोमॅटिक लॉकचा दरवाजा बंद. चिमुकला घरात अडकला. अग्निशमन दलाच्या मदतीनं शिडीवरती चढून तासभरात चिमुकल्याची सुखरूप सुटका. पालघर तालुक्यातील चहाडे गावात भारत जपान सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रम. सूर्या व्हॅली स्कूल या ठिकाणी जपान इंडिया कल्चरल सोसायटीच्या उपाध्यक्षांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. करिअर संधींबाबत मार्गदर्शन देखील केलं. नागपूरमध्ये तिथीनुसार शिवजन्मोत्सवाचा भव्य सोहळा. महाल परिसरातील शिवाजी महाराज चौकामध्ये भव्य सोहळ्याचं आयोजन. शिवभक्तांच्या उपस्थितीत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम. सोलापूर या ठिकाणच्या माढ्यात शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याची स्थापना करण्यात आली. या दरम्यान मोडलिंब गावामध्ये शिवभक्तांनी पुतळा उभारला. तर शिवभक्तांच्या पुढाकारातून बहुजन बांधवांकडून पुतळ्याची उभारणी करण्यात आली. ठाण्याच्या शहापूरचे तहसीलदार असलेले परमेश्वर कासुळे यांच्याकडून गावोगावी जाऊन घोंगडी बैठकांचं आयोजन. छत्रपती शिवाजी महाराज अभियानाची जनजागृती व्हावी हा उद्देश. योजनेची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा देखील या दरम्यान प्रयत्न.